नमस्कार, मी मनीषा पाटील. खाद्य श्रीमंती या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण इथे मकर संक्रांतीमध्ये जे तिळाचे लाडू वाटतात ते बनवणार आहोत. या रेसिपीसाठी खूप कमी वेळ लागतो. खूप कमी वेळेत अत्यंत खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात. आपल्या शरीरासाठी सुद्धा हे खूप लाभदायक असतात. तर याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. पाव किलो पांढरे तीळ, पाव किलो गूळ, थोडेसे ड्रायफ्रूट्स, 2 चमचे तूप, 100 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे. आता आपण हे तीळ भाजून घेऊया. गोल्डन कलरवरती छान असे हे भाजून घ्यायचे आहेत. चटचट उडायला लागले की आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं. तर आपले हे तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते मध्यम आकारात कुटून घेऊया किंवा तुकडे करून घेऊया. त्याची मी सालं काढून घेतलेली आहेत. असे एखाद्या भांड्याने त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे लाडवामध्ये खूप छान लागतात. आपण याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण पाक करायला घेऊया. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे. कढई गरम आहे त्याच्यामुळे तूप वितळतंय. आपलं तूप वितळलंय. आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. हा पाव किलो गूळ घेतलेला आहे. तुपामध्ये आपण गूळ वितळून घ्यायचा आहे पूर्ण. गॅस कमीच ठेवायचा, कुठेही वाढवायचं नाही. आता आपला गूळ वितळायला लागलेला आहे. याच्यामध्ये मी 2 चमचे पाणी टाकते म्हणजे आपला गूळ लगेच वितळतो. गूळ घेतानाच आपण बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो लगेच वितळतो. आता आपला गूळ वितळलाय आणि त्याचा कलरही चेंज झालाय. तर असा खालून व्यवस्थित तळापासून हलवत हलवत याला वितळवून घ्यायचं आहे. आता या पाकाला बुडबुडे यायला लागलेले आहेत. तर आपण याचा पाक तयार झालाय का बघूया. एका प्लेटमध्ये मी पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये हा पाक थोडा टाकून घ्यायचा. 7 ते 8 सेकंद असंच ठेवायचं आहे त्याला. आणि आता आपण बघतोय की आपला पाक तयार झालाय की नाही. तर आपला पाक अजूनही व्यवस्थित शिजला नाही. जसा आपल्याला हवा आहे तसा तयार झालेला नाही. याचा गोळा झाला नाही त्याच्यामुळे आपण थोडासा अजून शिजवून घेणार आहे. 1 ते 2 मिनिटं आपण थोडा शिजवून घेऊया. आता आपण पुन्हा एकदा प्लेटमध्ये पाणी घेऊन हा पाक तयार झालेला आहे का बघूया. इथे मी प्लेटमध्ये पाणी घेतलं. आता याच्यामध्ये थोडासा पाक टाकून घेऊया. 7 ते 8 सेकंद असाच ठेवायचा आणि आपले 7 ते 8 सेकंद झालेले आहेत. आता आपण त्याचा पाक तयार झालेला आहे का बघूया. आता आपण बघतोय की या पाकाचा जेलीसारखा गोळा होतोय म्हणजे आपल्याला जसा हवा आहे तसा हा पाक तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण जे भाजलेले तीळ आहेत ते टाकून घ्यायचे. जे थोडेसे शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत तुकडे करून ते टाकून घ्यायचे. थोडेसे ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत. नसतील टाकायचे तर नाही टाकले तरी चालतील. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तळापासून हलवत मिक्स करायचं आहे. चांगलं एकजीव करायचं. हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे आपलं.
कुठेही लागलं नाही किंवा चिकटलं नाही. छान असं मिक्स झालेलं आहे सगळं. आता आपण गॅस बंद करायचा आणि लाडू वळायला घ्यायचे आहेत. तर लाडू वळायला घ्यायच्या आधी आपण थोडंसं हाताला पाणी किंवा तूप लावून घेऊ शकतो. मी इथे थोडंसं पाणी लावलंय. पाणी फक्त पुसून घ्यायचं हाताला, जास्त चिपचिपित करायचं नाही, आपले लाडू चिपचिपित होतात. आता आपण छोटे छोटे गोळे करून लाडू वळून घ्यायचे आहेत. मिश्रण गरम असतानाच सगळे लाडू पटापट वळून घ्यायचे आहेत. सगळे लाडू तयार झाले की आपण त्याला आकार देऊन घ्यायचा. गरम आहे तोपर्यंतच पटापट लाडू तयार करा, म्हणजे आपले लाडू व्यवस्थित तयार होतात. छान असे लाडू तयार होत आहेत. आपण बघतोय की आपले लाडू छान वळले जात आहेत. मध्ये मध्ये थोडा पाण्याचा हात घेतला तरी चालेल, म्हणजे चटके बसत नाहीत. हलक्या हाताने असे आकार द्यायचे. आता आपले लाडू तयार झालेले आहेत. त्याला पुन्हा एकदा आपण हलक्या हाताने आकार देऊन घेऊया. थोडेसे वाकडे तिकडे झालेले आहेत, तर त्याला गोल असा आकार करून घ्यायचा. सगळे लाडू मी वळून घेते पुन्हा एकदा. छान तयार झालेले आहेत. खूप सुंदर दिसत आहेत लाडू. याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते. खूप खुसखुशीत होतात. आपले लाडू छान तयार झालेले आहेत. आता आपण एका बाउलमध्ये याला काढून घेऊया. आपण जेवढं प्रमाण घेतलंय त्याच्यामध्ये 30 ते 35 लाडू तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे. आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त एवढे लाडू हे झालेले आहेत. खूप पौष्टिक असे हे लाडू असतात. लहान मुलं खूप आवडीने खातात. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू थंडीमध्ये खाल्ले तर शरीरासाठी खूप लाभदायक असतात. आता आपले लाडू सगळे छान असे तयार झालेले आहेत. तर ह्याच्यातील एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. लाडू तोडला की लगेचच तो तुटतोय, म्हणजे आपला लाडू खूप खुसखुशीत आणि छान झालेला आहे. दिसतोय खूप सुंदर. खायला सुद्धा तेवढाच टेस्टी असतो. नमस्कार. तुम्हाला ही आमची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने तिळाचे लाडू घरी करून बघा. तुमचे लाडू कसे झाले हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अजूनही तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर आजच आपल्या या खाद्य श्रीमंती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींसह शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.